डोंबिवली स्फोट प्रकरणातील आरोपी मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। या प्रकरणात कल्याण कोर्टात दोघांनाही हजर केले होते। न्यायमूर्ती एस राऊळ यांनी कथित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। ठाणे क्राईम ब्रांचने मलय आणि स्नेहा मेहता यांची 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती, मात्र कोर्टानं पोलीस कोठडी वाढवून न देता दोघांची ही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। सम्राटजी, दोन्ही आपल्या क्लायंटना आरोपींना जे आहे ते न्यायालयीन कोठडी म्हणजे MCR दिलेला आहे। तपासात प्रगती नाही आहे आणि एकंदर सगळं जर पाहिलं गेलं तपासामध्ये तेच मुद्दे होते आणि या आधारावर आपण आर्ग्युमेंट केले होते। हो, कारण हा ऑफेन्सच माझ्याप्रमाणे 304 पार्ट ए मध्ये फॉल होतो, पण जे पण कोर्ट डिसाईड करणार ते परफेक्ट राहणार। आज MCR झालं आहे। पोलिसांनी 2 दिवसाची कस्टडी मागितली होती, पण कोर्टाने मेहरबान कोर्टाने आज MCR केलं आहे। आता बेल फाईल केलं आहे, बघू आपण। स्नेहाजींसाठी बेल फाईल केलं आहे, पुढे बघू सर। ते सबज्युडाइज आहे म्हणून आता सांगू शकत नाही। बेल उद्या ठेवलेलं आहे, राईट। थोडं बूम खाली घ्या। कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी 6 जूनला रायगडावर 350वा राज्याभिषेक दिन साजरा होत असून 5 ते 6 लाख शिवभक्त रायगडावर येणार आहेत। 2007 पासून शिवराज्याभिषेक सोहळ्यात सुरुवात झाली असून राजकारण आणि शिवराज्याभिषेक सोहळा मी कधीही एकत्र केला नाही आणि तो करणारही नाही। एक वेळ राजकारण थांबेल, मात्र हा सोहळा थांबणार नाही। शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल। तसेच या दिवशी शिवराज्याभिषेक दिन समिती आणि शासनाच्या वतीनं संयुक्त नियोजन देखील केलं जातं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चर्चा देखील केली आहे। शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं 2007 पासून शिवराज्याभिषेक सोहळा सुरुवात झाला। मला आनंदाने सांगायचं आहे की 2007ला एक 2000 शिवभक्त आले होते शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी। मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला 6 जूनला 5 लाख लोकांनी उपस्थिती लावली। 2023ला 350वा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात झाली आणि ह्या वर्षी 350वा शिवराज्याभिषेक दिनची वर्षपूर्तता आहे आणि म्हणून 350वा शिवराज्याभिषेक सोहळा ह्या वर्षी जोमाने साजरा करण्यासाठी शिवराज्याभिषेक समितीने आणि सर्व शिवभक्तांनी ठरवलेलं आहे। या प्रसंगी मला सर्व शिवभक्तांचं मनापासून आभार व्यक्त ह्याच्यासाठी करायचं आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडला झाला आणि तो लोकोत्सव व्हावा, तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, यासाठी सगळ्या शिवभक्तांनी प्रयत्न केला, राज्याभिषेक समितीने प्रयत्न केला आणि म्हणूनच आपल्याला ह्या 18 वर्षात ज्या शिवराज्याभिषेक समितीने 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला, आपल्याला 2000 शिवभक्तांच्या वरून आज 5-5.25 लाख लोक शिवभक्त तिथे येतात। फार मोठं आव्हानात्मक काम आहे। शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं असेल, प्रशासनाच्या वतीनं असेल आणि या संयुक्तपणाने एक चांगल्या पद्धतीने एक राज्याभिषेक सोहळा हा देखणा व्हावा। राज्याभिषेक सोहळा हा नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगभरात पोचावा, या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत। आणि परत एकदा सगळ्या शिवभक्तांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण यावं। मला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने लोकांची सोय होण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हावे लागतात, पण अनेक प्रतिकूल परिस्थिती तिथं रायगडवर असताना अनेक लोकांना अनेक शिवभक्तांना एकदा वेगळ्या हलाखीच्या परिस्थितीतून सुद्धा केव्हा ते जावं लागतं। पण एक शिवभक्त जेव्हा तिथं येतो तो त्या तयारीच येतो की आपल्याला तिथली परिस्थिती किती प्रतिकूल हे कल्पना आहे, तरीही शिवभक्त तिथे येतो। पण जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही म्हणजे शिवराज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडणा केलेली आहे आणि म्हणून मी सगळ्या शिवभक्तांना परत एकदा आवाहन करू इच्छितो की आपण या
350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने यावं. माझं तर उलटं आणि आव्हान आहे की 5 जूनला मी सगळ्या शिवभक्तांच्या बरोबर चित्त दरवाजा, नाणे दरवाजाच्या माध्यमातून हे मी रायगड पदभ्रमंती करत असतो. दुर्गराज रायगड किल्ल्याची पदभ्रमंती करत असतो. तर आपण तिथं सुद्धा यावं अशी आपली सर्वांना मी शिवभक्तांना विनंती करतो आणि थांबतो. एकूणच कसं नियोजन आहे, कारण प्रचंड गर्दी होणार आहे, काय विशेष काही नियोजन करण्यात आलेलं आहे? नाही, यावेळी मला आपल्याला वाटतं शिवराज्याभिषेक समितीने सगळ्या विषय सविस्तर सांगितलेले आहेत. पण त्यात मी सांगणं काही बरोबर नाही. मी जास्तीत जास्त आव्हान करू इच्छितो. मला वाटतं अध्यक्ष आपण बोललाय का, संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, काही काळजी करण्यासारखं नाही आहे. कार्यक्रम सुंदर व्हावा, एक उत्साह असतो शिवभक्तांच्यात. तर उत्साह सगळे मिळून आपण साजरा करूया, यासाठी सगळ्या शिवभक्तांनी यावं अशी मी आजी सगळ्यांना विनंती करतो. आपण मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती. काय चर्चा झाली? सरकार कशा पद्धतीने मदत करायची? मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी भेटलो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना सुद्धा मी भेटलो आणि त्यांना खऱ्या अर्थाने सांगितलं की कशा अर्थाने कशा पद्धती प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. किंबहुना दरवर्षी लाखो लोक वाढा लागलेले आहेत. मागच्या वर्षीच 5-5 लोक होते. मला आनंदाने सुद्धा सांगायचं की प्रशासनाने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी तशा निर्देश सुद्धा खाली पाठवलेले आहेत. जिल्हाधिकारी असतील, तिथं जिल्हा प्रमुख असतील, SP असतील, सगळ्यांनी आपल्या प्रामाणिक पद्धतीने काम सुरू केलेलं आहे. आणि हे काम नुसतं काय राज्याभिषेक समिती एकटं करू शकत नाही. तर राज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने संयुक्तपणाने नियोजन करण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत. या मिनिटाला तर मला कुठेही माझ्या मनात काही त्यांच्याबद्दल कुठेही रोष नाही. कुठं चांगल्या पद्धतीने ते मदत करायला लागलेत आणि आम्ही समाधानी आहोत या क्षणी. तर वर्धामध्ये मनुस्मृती विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व मनाचे श्लोक यांचा समावेश करू नये यासाठी वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला आहे. पुन्हा देशाला, महिला व बहुजन समाजाला त्याज्य असलेल्या चातुर्वर्ण व्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे षडयंत्र आहे. त्यामुळे मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करू नये. शालेय अभ्यासक्रमात जर मनुस्मृतीचा समावेश झाला तर महात्मा फुले समता परिषद आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे. महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष पूर्व विदर्भ दिवाकर गमे व विशाल हजारे यांच्या नेतृत्वात हा निषेध नोंदवण्यात आला आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आज आम्ही जे निवेदन दिलं तो एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रकारचा भाग आहे. हा जो महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. त्यांच्या विचारांनी हा महाराष्ट्र चालतो आणि राज्याचे जे नेते आहेत, मुख्यमंत्री सुद्धा जे आहेत, ते सुद्धा आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी आहे असा जयघोष करतात. परंतु काय झालं की महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने वर्ग 3ऱ्या पासून 10वी पर्यंत मनुस्मृतीचे धडे त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत आणि मनुस्मृती ही आता शिकवायला सुरुवात केली म्हणजे खऱ्या अर्थाने तिची पुनर्स्थापना होत आहे. मनुस्मृतीचा इतिहास हा धर्मांधतेचा काळा इतिहास आहे. ज्या मनुस्मृतीमध्ये माणसाला माणूस समता जनावरांप्रमाणे वागणूक दिली, महिलांवर अत्याचार आणि छळ करण्यासाठी मोकळे दिलेले आहेत आणि बहुजन समाजाला तर त्यांनी एक वाईट टाकलेला आहे, गुरावर सारखं वाहिलं आहे. आणि त्याचा पहिल्यांदा विरोध कोणी केला असेल तर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर विरोधच नाही केलं. तर ही मनुस्मृती 25 डिसेंबर 1927ला जाळून टाकली. त्यांनी तिचं दहन केलं आणि पुन्हा तिची होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आणि या मनुस्मृतीला गाडून जाळून त्यांनी भारताची राज्यघटना करवून सर्वसामान्य माणसाला महिला न्याय दिला. परंतु महाराष्ट्राचं जे सरकार आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी मात्र या राज्यघटनेची, महिलांची, बहुजन समाजाची अवहेलना करून पुन्हा ही मनुस्मृती पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही निषेध करतो. आमचे महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ ज्यांनी मोठ्या शब्दात त्याचा निषेध केला आणि त्यांनी सांगितलं की फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शाळांमध्ये ही मनुस्मृती चालू देणार नाही, शिकू देणार नाही. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी सुद्धा निर्वाणीत सांगितलं की आम्ही
शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे अनुयायी आहोत. त्याच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य आम्ही होऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणामध्ये ही मनुस्मृती आम्ही सुरू होऊ देणार नाही. त्याच्यासाठी केवढी जरी किंमत मोजेल तरी मोजेल अशा प्रकारचं विधान हे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे, मंत्र्यांनी केलं आहे. तरीसुद्धा या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे म्हणतात नाही नाही ते चांगलं नाही, त्यातले आम्ही काही श्लोक घेतले, अशा प्रकारची भलावण करतात. म्हणजे अशा प्रकारचं एक प्रकारे मनुस्मृतीची प्रस्थापन करून या राज्यामधली संपूर्ण समाज व्यवस्था खिळखिळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून महात्मा फुले समता परिषद असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो, बहुजन समाज असो, ओबीसी असो, महिला असो, त्यांच्या वतीनं आम्ही निषेध करतो. आणि जिल्हाधिकाऱ्याला जे निवेदन दिलं त्यांनी सांगितलेलं आम्ही की आमचे नेते जे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब सांगतात त्याप्रमाणे ही मनुस्मृती आम्ही कुठल्याही शाळेमध्ये लागू होणार नाही. तात्काळ ही कारवाई करून मुख्यमंत्र्यांनी ती बंद करावी. अन्यथा पुढे आचारसंहिता संपल्यानंतर याच्यानंतर सुद्धा फार मोठ्या प्रकारचं आंदोलन हे केलं जाईल आणि त्याचे परिणाम या शासनाला भोगावा लागेल. अशा प्रकारचा इशारा आम्ही आजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनात दिलेला आहे. नंदुरबार बाजार समितीत ज्वारीची आवक घटली असून आवक घटल्याने थोड्याच प्रमाणात भावात वाढ झाली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या ज्वारीची आवक कमी झाल्यानं भाव थोड्या प्रमाणात वाढला असल्याचं सांगण्यात येत आहे. वातावरण बदल तसेच मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बाजार समितीत ज्वारी व दादरची आवक फार कमी झाली आहे आणि आता हंगाम संपण्यात आला असल्यानं आवक कमी प्रमाणात होत आहे. यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास ज्वारी व दादर मिळून 25,000 क्विंटल एवढी आवक बाजार समिती झाली असून जवळपास 2,000 ते 2,800 एवढा भाव ज्वारी व दादरला मिळत आहे. या वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत 60,000 क्विंटलची आवक ज्वारी व दादरची बाजार समिती झाली होती व भाव 2,500 ते 2,600 एवढा होता. यावर्षी पाण्याचा प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यानं यंदा आवक कमी झाली आहे आणि आता हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्यानं आता रोज 100 ते 150 क्विंटल एवढीच आवक रोज बाजार समितीत होत आहे. पण आवक कमी झाल्यानं भाव वाढण्याची कोणती शक्यता नसल्यानं भाव स्थिर राहील असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. भावात काहीच फरक पडणार नाही व आवक देखील आता वाढणार नसल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. चांगला माल 2652. ज्वारीची आवक पहिल्याची 500, 700, 1000 क्विंटलची राहायची ती आता 350, 250 क्विंटल घटली. किती घटली? 200-300 क्विंटलने भाव. आणि आता भाव काय चालू आहे? 2100 पासून तर 2600. जे पहिले बाजार होते तेच बाजार. भावामध्ये काय फरक पडला नाही. आवक घटल्याने भाव काही फरक हे तर काही सांगू शकत नाही. आवक वाढेल भविष्यात? आता आवक कशाची वाढ? आता आवक कमी होईल. माप लक्षात आता काही वाटत नाही. सद्यस्थितीत मार्केटमध्ये ज्वारी आणि दादर या दोघं वाहनांची आवक बऱ्यापैकी कमी झाली असून मागील एप्रिल आणि मे महिन्याच्या हंगामात जवळपास ज्वारी बाजार समितीमध्ये 15,000 क्विंटल ज्वारी आणि 10,000 क्विंटल दादर अशी एकूण 25,000 क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झालेली. आता ज्वारीचा भाव जर आपण बघितला तर सद्यस्थितीत 2,000 पासून तर 2800पर्यंत ज्वारीला बाजार समितीमध्ये भाव मिळतो आहे आणि तोच दादरला 2700 पासून तर 4,000पर्यंत बाजार समितीमध्ये दादरला भाव मिळालेला आहे. आणि मागील वर्षात दादर आणि ज्वारी मिळून जवळपास 60,000 क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झाली होती. आता सद्यस्थितीत ज्वारी आणि दादरची आवक कमी झाली असून सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये भाव हे स्थिर झालेले आहे. नाही, मुळात यावर्षी पाण्याचं प्रादुर्भाव असल्यामुळे जवळपास आता हा ज्वारी आणि दादर ही कमी आलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बरीच कमी आहे. तरी पण आता शेवटच्या टप्प्यात ज्वारी आणि दादरचा सीझन असून साधारणतः रोज 150 ते 200 क्विंटल आवक ज्वारीची आणि 100-150 क्विंटल दादरची आवक बाजार समितीमध्ये होते आणि हा अंतिम टप्प्यात आहे. भाव म्हणजे मालाचा पुरवठा कमी झाल्यानंतर मार्केटमध्ये जो व्यापाऱ्यांकडे थोडाफार माल पडून असतो याचा थोडाफार 100-200 रुपयाचा भाव हा साधारणतः वाढत असतो. परंतु सद्यस्थितीत मागील या 2 महिन्यात भाव स्थिर आहे.
रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रात्री बेरात्री कल्याण स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे काही तरुण कल्याणमधील झुंजारराव मार्केटमधील एका दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी 4 चोरट्यांना अटक केली आहे. तर अंधाराचा फायदा घेत 5वा आरोपी पसार झाला. चौघांपैकी 2 जण सराईत गुन्हेगार आहेत. आतापर्यंत त्यांनी किती लोकांना लुटले आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना एक माहिती मिळाली आहे की कल्याण पश्चिम येथील झुंजारराव मार्केटमध्ये असलेल्या एका दुकानात काही तरुण लुटीच्या इराद्याने येणार आहेत. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे आहेत. याची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पथक नेमले होते. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचून 4 तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत असलेला एक तरुण संधीचा फायदा घेत पसार झाला आहे. त्याच्याकडून चाकू, हातोडा आणि हत्यारे मिळून आली आहेत. गोकुळ सोनावणे, उमेश सिंग, बुखन यादव, मुशेद खान अशी या 4 चोरट्यांची नावे आहेत. या दोघांपैकी गोकुळ आणि उमेशच्या विरोधात या आधी देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे 5 जण रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकात जाणाऱ्यांना गाठतात, त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेतात. अनेकदा असे होते की प्रवासी तक्रारी करत नाहीत, त्यांचे हे लोक फायदा घेतात आणि या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. आज सकाळी पहाटे आमचे जे DB पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की झुंजारराव मार्केट इथे काही लोक दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्याकडे काही डेडली वेपन्स आहेत. तर त्या बातमीच्या अनुषंगाने DB पथकाचे PSI वाघ आणि त्यांच्या पथकाने झुंजारराव मार्केट इथून 4 इसमांना अटक केलेलं आहे. 5वा इसम पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. 4 इसमांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चाकू, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, हातोडा तसंच मिरचीची पूड अशी काही गोष्टी रिकवर केलेल्या आहेत. हे कल्याण परिसरात राहणारेच फिरस्ते आहेत आणि जे लोक ST स्टँडवरून किंवा रेल्वे स्टेशनवरून आपापल्या घरी जाण्यासाठी रस्त्याने चालत जात असतात, त्यांना रस्त्यात एकटं गाठून त्यांना लुटण्याचा यांचा इरादा असतो आणि अशा प्रकारे इन्फॉर्मेशन होती, त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. सध्या ते आरोपी पोलीस कस्टडीत आहेत. मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करणार आहोत. भ्रमित झालेले विरोधी पक्ष दुष्काळासारख्या विषयावर दुर्दैवाने राजकारण करत आहेत अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अभिजित पानसरे यांच्या उमेदवारीवर बोलताना दरेकर म्हणाले की मनसेने लोकसभेपुरता पाठिंबा दिला होता हे खरे आहे. आता महायुती म्हणून एकत्रितपणे आम्ही सामोरे जाणार असू तर निश्चितच चर्चा होईल आणि समन्वयातून एक उमेदवार राहील. तथापि अनेकदा महायुतीत असूनही मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगवेगळे लढले आहेत. या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते यांच्या नेत्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर नाना पटोले खूप लवकर जागी झालेत. सरकारने आधीच निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली होती. या संदर्भात निर्णय होत असताना नानांना केवळ शेताच्या बांधावर जाऊन राजकारण करायचे आहे. त्यांची जर खरोखर मनोमनी इच्छा असती तर सरकारशी समन्वय साधून यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. कारण आतापर्यंत महाराष्ट्रात आपत्ती आली, संकट आले, दुष्काळ आले, त्यावेळेला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे त्या आपत्तीला सामोरे जाऊन उपाययोजना केल्या आहेत. परंतु आता भ्रमित झालेले विरोधी पक्ष दुष्काळासारख्या विषयावर दुर्दैवाने राजकारण करताना दिसत आहेत. एखादी निवडणूक झाली की त्याचे विश्लेषण होत असते, आढावा घेत असतो आणि त्या पद्धतीनं भविष्यातील संघटनात्मक गोष्टी असतील, निवडणुका असतील, या विषयासंदर्भात निर्णय होत असतो. ही प्रोसेस आहे. त्या पद्धतीनं केंद्रीय स्तरावरील पक्ष त्या गोष्टी करत असतो. मूल्यमापन झाले नाही तर भविष्यात निर्णय घेण्यास अडचणी येतात. मूल्यमापन करणे, आढावा घेणे, त्यावर उपाययोजना करणे ही भाजपाची नियमित चालणारी प्रक्रिया आहे असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. दुटप्पी भूमिका घेऊन वागणं या ठिकाणी विरोधी पक्षांनी सोडलं पाहिजे. मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी किंवा सरकारनं ज्या ज्या गोष्टी प्रामाणिकपणे केलेल्या आहेत
त्या गोष्टी त्या समाजासमोर नीटपणे मांडण्यासाठी जर खर्च झाला असेल तर त्याच्यात कोणतं पाप केलं आहे? आणि 27 कोटी काय करोडो रुपयाचा निधी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मराठा समाजाच्या हिताच्या योजना, विद्यार्थ्यांच्या योजना यासाठी खर्च केला आहे, त्याचा उल्लेख ही मंडळी करत नाही. यांना फक्त राजकारण करायचं आहे. समाजामध्ये वातावरण कसं गढूळ होईल हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्याकरिताच या ठिकाणी या खर्चाचा त्या ठिकाणी उल्लेख करत पुन्हा एकदा राजकारण करण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये ही प्रक्रियाच आहे. एखादी निवडणूक झाली की त्या निवडणुकीचं विश्लेषण होत असतं, आढावा घेत असतो आणि त्या पद्धतीनं भविष्यातल्या संघटनात्मक गोष्टी असतील, निवडणुका असतील, या विषयासंदर्भात निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे. त्या पद्धतीनं पक्ष केंद्रीय स्तरावरचा त्या गोष्टी करत असतं. कारण शेवटी मूल्यमापन झालं नाही तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये निर्णय घ्यायला अडचणी होतात आणि त्याच्यामुळे मूल्यमापन करणं, आढावा घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं ही भारतीय जनता पार्टीची रुटीन चालणारी प्रक्रिया आहे. वाटतं नाना खूप लवकर जागे झाले. ऑलरेडी सरकारने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे ही विनंती रिलॅक्सेशनच्या संदर्भात केली होती आणि आता त्या संदर्भात निर्णय होत असताना नानांना केवळ शेताच्या बांधावर जाऊन राजकारण करायचं आहे. त्यांची जर खरोखर मनोमन इच्छा असती तर सरकारशी समन्वय साधून यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. कारण आतापर्यंत महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आपत्ती आली, संकट आलं, दुष्काळ आलं, त्यावेळेला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे त्या आपत्तीला सामोरं जाऊन उपाययोजना केलेल्या आहेत. परंतु आता भ्रमित झालेले सर्व विरोधी पक्ष केवळ राजकारण म्हणजे दुष्काळासारख्या विषयावर सुद्धा दुर्दैवानं राजकारण करतायत, हे यातनं त्या ठिकाणी दिसून येते. नाशिक आणि शहापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बिबलवाडी येथील महिलांची रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट होताना दिसत आहे. 1 ते 1.5 किलोमीटर धसावरून दगडधोंडे असलेल्या पायवाटेने पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होते. मुंबई आग्रा महामार्ग लगत कसारा घाटाच्या माथ्यावर असलेल्या पुण्यश्लोका हिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या 12 वर या 2 पाड्यांची भिस्त आहे. पाणी आटल्याने बारवने तळ गाठला असून तळ गाठलेल्या बारवमधून पिण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागतोय. टँकर कधी येईल याची वेळ नसते. अशातच कामधंदे सोडून पाण्यासाठी कसरत होताना दिसते. योगेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काळजी करू नये असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी लगावला आहे. योगेंद्र यादव यांना स्वतःच्या पक्षातील लोक मानत नाहीत, त्यांना पक्षातून हकलावून लावले आहे. योगेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काळजी करू नये, ते सक्षम आहेत. नाना पटोले यांना तर उमेदवारच सापडत नव्हते आणि आता ते निवडणुका संपल्यावर म्हणतात आमच्या 40+ जागा येतील. नाना पटोले काय बोलतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही असंही वक्तव्य यावेळी त्यांनी केलं आहे. पहा, योगेंद्र यादव हे चांगले ॲक्टिव्हिस्ट आहे एवढं मला माहीत आहे. ज्यांना स्वतःच्या पार्टीतील नेतेच मानत नाहीत आणि ज्यांनी स्वतःच्या पक्षातून त्यांना हाकलून लावले असे हे योगेंद्र यादवजी जर असं म्हणत असेल तर त्यांना माझं एकच उत्तर आहे की त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांची चिंता करू नये. आमचे नेते सक्षम आहेत, ते कुठे दिसतील आणि कुठे नाही हे जनतेला माहीत आहे आणि आमचे नेते हे नेहमीच जनतेमध्ये दिसत असतात. तेव्हा उगीचच मनाला येईल अशी वक्तव्य योगेंद्र यादव यांनी करून स्वतःची जी काही उरलीसुरली पत आहे ती सुद्धा घालून टाकू नये एवढंच मी सांगेन. तर नाना पटोले यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीचे 40 जागा महाराष्ट्रामध्ये येईल, त्याच्याबद्दल नाना पटोले यांच्याकडे उमेदवारच सापडत नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये आणि ते आज इलेक्शन संपलेलं आहे आणि असं म्हणत आहेत की आमच्या 40+ जागा येतील. तर कुठून येतील, काय येतील हे परमेश्वरालाच ठाऊक. परंतु नाना पटोले काय म्हणतात या गोष्टीला मी महत्त्व देत नाही, कारण ते दर दिवशी काय वाटेल ती बयानबाजी करत असतात. कदाचित
त्यांनी महायुतीच्या किती जागा या महाराष्ट्रामध्ये येतील त्याच्याबद्दल सांगितलं असेल आणि महायुतीच्या 40+ जागा येतील असा आम्हाला पूर्णपणे ठाम विश्वास आहे. नवी मुंबईमधील वाशी येथे हावरे इन्फोटेक इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग लागली असून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. नवी मुंबईत वाशीमधील हावरे इन्फोटेक इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. आगीत कार्यालयातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. वेळीच कर्मचारी बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. जळगाव मधील चोपडा तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तक वितरण सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं पडणार आहेत. चोपडा तालुक्यातील शाळांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पाठ्यपुस्तक वितरण सुरू झालेलं आहे. चोपडा तालुक्यातील शाळांमधील 36,000 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मोफत दिली जाणार आहे. यामध्ये मराठी माध्यम, सेमी इंग्लिश माध्यम, उर्दू माध्यम, सेमी उर्दू माध्यम या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील केंद्र स्तरावर पाठ्यपुस्तकं वितरण सुरू आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षणाधिकारी अविनाश पाटील, शिक्षण विभागाचे विषय तज्ज्ञ शिक्षक मिलिंद पाटील व प्रशांत सोनावणे यांच्यासह पंचायत समितीचे विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. बालभारती नाशिक यांच्याकडून 100% पाठ्यपुस्तकांचे पुरवठा करण्यात आला असल्याचंही यावेळी सांगण्यात येत आहे. नमस्कार, मी मिलिंद पाटील, समावेशित शिक्षण तज्ज्ञ, गट साधन केंद्र, पंचायत समिती चोपडा, पाठ्यपुस्तक प्रतिनिधी. यावर्षी शैक्षणिक वर्ष 2024-25साठी मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजनेअंतर्गत चोपडा तालुक्यातील जवळपास 36,000 विद्यार्थ्यांना यावर्षी पुस्तकं वाटप करण्यात येणार आहेत. या वर्षाचा विचार करता मराठी माध्यमाचे जवळपास आपल्याला 19,223 आणि सेमी माध्यमाचे 13,450, उर्दू माध्यमाचे 3,239 आणि उर्दू सेमी माध्यमाचे 160 अशा विद्यार्थ्यांना यावर्षी आपण पुस्तक वाटप करणार आहोत. आज चोपडा तालुक्यासाठी बालभारती नाशिक यांच्याकडून जवळपास 100% पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आलेला आहे आणि लवकरच सर्व शाळातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही पुस्तकं पोच करणार आहोत. तर पहिल्या दिवशी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक मिळेल का? मिळतील. हो, नक्की मिळतील. तालुक्याचं असं नियोजन आहे की प्रथम दिवशी 15 जून रोजी ज्या दिवशी शाळा उघडणार आहेत त्याच दिवशी प्रत्येक मुलाच्या हातात पाठ्यपुस्तक देण्याचं तालुक्याचं नियोजन आहे आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज दिनांक 31 मे 2024 पासून तर दिनांक 5 जून 2024 पर्यंत प्रत्येक केंद्रापर्यंत पाठ्यपुस्तक पोहोच करण्याचं नियोजन आमचं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय अविनाश पाटील साहेब आणि संपूर्ण पंचायत समितीची टीम अत्यंत तळमळीने आणि खूप स्पिरिटने सदरचं काम पूर्ण करत आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी त्यांना पुस्तकं मिळाली तर त्यांचा जो काही पुढील शैक्षणिक प्रवास आहे तो अत्यंत सुखकर आणि आनंददायी होणार आहे. यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांना पंचायत समिती आणि शिक्षण विभाग पंचायत समिती चोपडा सोबतच शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.